पुन्हा एकदा नवी मालिका घेऊन आपली तारिणी म्हणजेच शर्मिष्ठा राऊत आपल्या भेटीला येते. निर्माती या भूमिकेत. खरं तर तारिणीचा प्रोमो आपण सगळ्यांनी पाहिला, तुफान व्हायरल होतो आहे आणि आत्ता आपल्या आर्टिस्टचं कौतुक तिच्या डोळ्यात बघताना एक वेगळाच आनंद होतो आहे. स्वागत करूया शर्मिष्ठा राऊत देसाई हिचं. खूप स्वागत ताई आणि खूप भारी वाटतं आहे मला हे सगळं बघताना. म्हणजे तू जेव्हा सुरुवात केली होतीस आपणही पहिल्यांदा रिव्हील केलं होतं आणि तेव्हापासूनची आत्तापर्यंत जर्नी आम्ही तुझी बघतो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. खूप प्राऊड फिलिंग आहे तुझ्यावर. थँक्यू आणि खरंच खूप छान वाटतं आहे. सगळ्यात मोठं थँक्स तर झी मराठीसाठी आहे की झी मराठीने लक्षात ठेवून पुन्हा तो विश्वास दाखवला आणि एक मालिका माझ्या आणि तेजसच्या पदरात टाकली आणि डेफिनेटली आता ती मालिका जोरदार वाजवून दाखवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे. जे आपलं बाळ आहे रुंजी तेही तुझ्या आयुष्यात तारिणी घेऊन आले. म्हणजे तिच्यासोबत तू तारिणी आहेस. कारण का घर तिला सांभाळणं, त्यात निर्माती होणं इज नॉट इझी. हे सगळं सांभाळतेस. तारेवरची कसरत तुझी तुझंही खूप मी फक्त आता इथे दिसत नाही आहे कारण आता शेवटचा ऑप्शन एवढाच आहे की रुंजीला पाठीवर बांधून हो सगळे लोकेशन्स आणि शूटिंगला धावपळ करणे एवढंच आत्ता तरी मला अदरवाईज ऑप्शन नाही असं वाटतं. अरे रुंजी हे सगळं बघेल तर तिलाही यात इंटरेस्ट येईल पुढे आणि आय होप तिला इंटरेस्ट येईल. माहिती नाही आत्ता तरी हां ॲक्च्युली तिच्यावर आहे की तिला काय करायचं आणि कशात इंटरेस्ट येतो आहे. पण आत्ता तरी खूप शांत राहून वेळेत खाणं पिणं तिचं सगळं व्यवस्थित चालू आहे. हे सगळं करून ती मला सपोर्ट करते. तारिणी तुझी एक वेगळी तारिणी आहे. पण दरवेळेला एक छान प्रोजेक्ट घेऊन तू प्रेक्षकांच्या भेटीला येतेस आणि दिस इज समथिंग एल्स यार. दिस इज लेवल अप. आणि परफॉर्मन्स जो काय आम्ही आता गाणं बघितलं टायटल सॉन्ग किती कमाल आहे हे सगळं. म्हणजे मला असं वाटतं की पिक्चरमधलं एखादं गाणं बघते मी मध्ये जे येतं ना ते गाणं. तुलाही सेम वाटलं ना? हो अगदी म्हणजे नक्कीच ही कमाल झी मराठीची सुद्धा आहे, आमच्या टीमची सुद्धा आहे आणि माझ्या सगळ्या ॲक्टर्सची सुद्धा आहे. कारण ना खूप नशीब लागतं की तुम्हाला उत्तम ॲक्टर्स मिळणं, उत्तम टीम देऊन काम कर. एक्झॅक्टली उत्तम टीम मिळणं आणि उत्तम ॲक्टर्स मिळणं. तर आणि हा ज्या पद्धतीचा जॉनर आहे त्या पद्धतीचं मी आत्ताच जस्ट कोणाला तरी बोलले की म्हटलं आम्ही एका ठिकाणी नाहीच आहोत. आम्ही आमचा तंबू घेतो आणि कुठे जायचं आता शूट करायला तर तिकडे जातो, तंबू ठोकतो, चला शूट करूया. सो ॲक्च्युली मुळात सारखंच आहे मला वाटतं. एक्झॅक्टली जॉनरच असा आहे हा की हा जवळजवळ म्हणजे कोणतंही लोकेशन लागू शकतं. ॲक्शन सिक्वेन्स आहे, थ्रिलर आपण म्हणजे थ्रिल तुम्हाला बघायला मिळतं आहे तिथे, नातेसंबंध पण आहेत, प्रेम लव्ह स्टोरी पण आहे. सो या सगळ्याची सांगड घालायची आहे आणि आय थिंक मला असं वाटतं की भीमराव मुडे आणि पियुष हे दोघंही उत्तम याची सांगड घालत आहेत आणि हा सगळा पसारा जमव सगळा करण्यासाठी तेजस डेफिनेटली माझ्याबरोबर करते मी आज. मी पण आत्ता त्याला खूप मिस करते. शेवटी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले पण की मी त्याला खूप मिस करते. तर नक्कीच मला असं खात्री आहे माझी की हा शो दणदणीत वाजणार आहे. टचवूड. पण हा जो रोल आहे शिवानी प्ले करते तो प्रत्येक अभिनेत्रीला हवासा वाटणारा रोल आहे की हा इतका स्ट्रॉंग रोल कोणाला नाही वाटणार. अभिनेत्री तुझ्यातली डोकावते का की यार किती भारी रोल आहे? अगदी मी परवाच तेजसला म्हटलं तेजस असे रोल मिळाला ना नशीब लागतं म्हटलं. तर तेजस नंतर मला म्हणाला की असे रोल बनवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं क्षमा. सो ते आपल्याकडे मिळालंय स्वामींच्या कृपेने, आपल्या पदरात ते पडलंय तर आपण ते बनवूया आणि लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, मायबापांपर्यंत पोहोचवूया. म्हणजे उत्तम कन्सोल करणारा नवरा आहे प्रॉपर. अगदी किंग कम्स. हो आणि मी अशीच आहे अगं. म्हणजे अरे बापरे ह्याला काय वाटेल, अरे बापरे तिला काय वाटेल, मग पण बरोबर बोललो ना आपण. म्हणजे असं फार होतं माझ्याकडनं जरा ओव्हर इमोशनल पर्सन असल्यामुळे. पण तो बरोबर येऊन मला थांब ओके चाललंय, बरोबर चाललंय. तुम्ही दोघं मिळून जी कमाल करताय ती आम्ही नेहमी बघत असतो आणि सतत तिला कॉल सुरू आहेत ते म्यूट करते. निर्माती होणं इज नॉट इझी आहे मला कळतं. पण ताई थँक्यू सो मच आणि खरंच खूप भारी वाटतं हे सगळं बघून आणि खूप शुभेच्छा मनापासून. येस थँक्यू सो मच. आणि राजश्री मराठी मी जसं नेहमी म्हणते की आमच्या घरचं आहे, हक्काचं आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तू आलीस
आणि मी अजून एक इन्व्हाइट पाठवेनच लॉन्चचं. तर तेव्हाही तुम्हाला सगळ्यांना यायचंच आहे. आणि तुम्ही प्रेक्षकांनी रसिक बापांनी प्लीज घरी सोमवार ते शुक्रवार आत्ता तरी झी मराठीवर तारिणी ही मालिका बघा. आणि प्लीज विसरू नका 9:30 वाजता आहे रात्री. प्रोमो था सीरियल अभी बाकी है. येस. थँक्यू सो मच.